मैं भारत की बेटी हूँ, मैं कुछ भी कर सकती हूँ. जर स्त्रियांनी ठरवलं तर त्या काहीही करू शकतात. अगदी न जमणारा व्यायामसुद्धा सदृढपणे चांगल्या पद्धतीने त्या करू शकतात. त्यासाठी सकाळी सकाळी उठावं लागेल, परिश्रम करावं लागेल आणि हे सगळं एक स्त्रीच करू शकते. स्त्री आमची शेतात काम करणाऱ्या असू द्या, मोलमजुरी करणाऱ्या असू द्या, शहरामध्ये राहणाऱ्या असू द्या, सर्वांना चूल मूल संस्कार, मुलांचे शिक्षण, सगळ्या गोष्टी त्या स्त्रियांना लिलयापणे पार पाडाव्या लागतात. त्यातून स्वतःसाठी वेळ काढणं फार गरजेचं आहे आणि हा वेळ काढतात बारामती येथील नक्षत्र ग्रुपच्या रणरागिणी. साधारण एक 100 महिलांचा ग्रुप या ठिकाणी रोज सकाळी दररोज व्यायामासाठी एकत्र येतो. सूर्यनमस्कार, योगासने असा हा एक ग्रुप आहे. आणि आज आपल्याला एक वैशिष्ट्य बघायला मिळेल. आपण बघतो की ट्रेकिंगच्या ड्रेसवर किंवा व्यायामाच्या ड्रेसवर महिला व्यायाम करताना आपल्याला दिसतात, पण आज चक्क नऊवारी साडी परिधान करून महिला आपल्याला सूर्यनमस्कार घालताना दिसणार. त्याचं कारण असं आहे की या माता भगिनींनी, या महिला भगिनींनी एक संकल्प केलेला आहे. 19 जानेवारी ते साधारण 25 जानेवारीपर्यंत यांनी असा संकल्प केलेला आहे की या 8 दिवसामध्ये, या आठवड्यामध्ये तब्बल 1008 सूर्यनमस्कार घालण्याचा या ठिकाणी त्यांनी संकल्प केलेला आणि तो संकल्प आज पूर्ण होतो. या निमित्ताने, या संकल्पपूर्तीनिमित्त या माता भगिनींनी नऊवारी साड्या परिधान करून सूर्यनमस्काराचा या ठिकाणी सकाळी सकाळी एक सूर्यनमस्काराचा योग घडवून आणलेला आहे. अशा रणरागिणी या बारामतीच्या नक्षत्र ग्रुपमध्ये, योगा ग्रुपमध्ये आपल्याला या ठिकाणी सूर्यनमस्कार घालताना दिसतात. या सर्वांच्या मार्गदर्शिका ट्रेनर सोनालीताई ठवरे या स्वतः या महिलांचा दररोज व्यायाम करून घेतात आणि कोणतंही मानधन, कोणतंही मूल्य न घेता महिलांनी उत्स्फूर्तपणे व्यायाम केला पाहिजे. सकाळी सकाळी उठलं पाहिजे, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. या उदात्त हेतूने हा दररोज त्यांचा व्यायामाचा योग चालू असतो. आपण बघू शकता. पर्वतासन करा. आसन येईल ना, करा. उजवा पुढे, पुन्हा दोन्ही हात वरती. नमस्कार मुद्रेमध्ये. या ठिकाणी या सूर्यनमस्कार ग्रुप अर्थात योगा ग्रुपच्या प्रमुख आहेत सोनालीताई ठवरे. आपण त्यांच्याशी चर्चा करूया किंवा या योगाबद्दलची किंवा सूर्यनमस्काराची माहिती जाणून घेऊया. ताई, काय सांगाल, इतक्या मोठ्या संख्येने बारामतीतल्या सकाळी सकाळी जमलेल्या महिला, ते पण नऊवारी साडी परिधान करून, असं बघतच राहावं वाटतंय. असं वाटतंय वा 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 वा, माझ्या बहिणी किती सुंदर दिसत आहेत आणि ते पण इतक्या सकाळी सकाळी पहाटे 5ला. काय सांगाल ताई? नमस्कार, मी सोनाली ठवरे. गेले 3 वर्ष झाले, म्हणजे 2024 पासून मी इथं नक्षत्रला योगाचा क्लास घेत आहे. कारण मला असं वाटतं की एक कुटुंबातील स्त्री जर निरोगी राहिली तर अख्खं कुटुंब निरोगी राहू शकतं. या संकल्पनेतून मी हे सर्व महिलांना निरोगी राहण्याचा संदेश देऊन हे क्लास म्हणजे योगाचे क्लास त्याच अनुषंगाने सुरू केलेले आहेत. आणि याच्यातून फायदा काय होतो की शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक तिन्ही लेवलवरती योगा काम करत असतो. त्यामुळे हे योगा हा निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जसं महिलांचं आरोग्य चांगलं राहील तर त्यांचं अख्ख्या कुटुंबाचंही आरोग्य चांगलं राहील. या संकल्पनेतून मी हा योगाचा क्लास गेले 3 वर्ष झालं मोफत घेत आहे. आणि खूप महिलांनी मला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि बऱ्यापैकी जवळजवळ 100-150 महिला तर नक्कीच आमच्या ग्रुपमध्ये येत आहेत योगा करण्यासाठी. बऱ्याच जणींना थायरॉइडचा प्रॉब्लेम कमी झालेला आहे, थायरॉइडची गोळी म्हणजे गोळी बंद झालेली आहे. तसेच काही शुगर पण लेवलमध्ये आलेले आहे, BP
हे सगळे नॉर्मल झालेले आहेत. आणि बरेच आजारांवरती म्हणजे काही काहींना स्नायूंचा पण त्रास होता, स्नायू दुखायचे, हे सगळे आजार त्यांचे क्लिअर झालेले आहेत. त्यामुळे रोज म्हणजे ह्याच्यामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं असतं. एक दिवस करून ह्याचा उपयोग होत नाही. लोक म्हणतात काय नाही आम्ही योगाला जातो, 1-2 दिवस येतात आणि ते म्हणतात की काहीच फायदा होत नाही. पण ते लोकांनी सातत्य ठेवावं लागतं कुठल्या गोष्टीमध्ये, तरच त्याचा फायदा होत असतो. म्हणजे तूप खाल्लं की रूप येत नाही, येत नक्कीच तसंच नाही. हे त्याला सातत्य लागतं. या ठिकाणी ताईंनी खूप महत्त्वाचा संदेश दिलेला आहे. आपलं शरीर मन जागेवर पाहिजे, म्हणजे अर्थात तन मन चांगलं असलं की आपोआप धन सुद्धा येणार, म्हणजे अर्थात लक्ष्मी सुद्धा प्राप्ती होणार. हे सगळं येथील योगा ग्रुपच्या महिला करतायत. सकाळी सकाळी भल्या पहाटे उठायचं, व्यायाम करायचा, दिवसभराची कामकाज करायची, मुलांचे डबे करायचे, मुलांचे शिक्षण, मुलांना संस्कार, अशा सगळ्या गोष्टी यातून सक्रियपणे उत्स्फूर्तपणे या माझ्या माता भगिनी सकाळी सकाळी योगातून घेतलेली ऊर्जा दिवसभर पुरवतात आणि आपलं आरोग्य कसं अबाधित राहील याचा फायदा आपल्या कुटुंबासाठी, आपल्या शरीरासाठी कसा होईल याचा निश्चितपणे अभ्यास या माझ्या माता भगिनींना गवसलेला आहे. आणि हे फार मोठं काम सोनालीताई ठवरे यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून बारामती येथील विद्या प्रतिष्ठान परिसरातील नक्षत्र गार्डन या ठिकाणी नक्षत्र योगा ग्रुप म्हणून करीत आहे. बघितलं आपण एरवी महिला व्यायामाचे कपडे घालून आपला व्यायाम करत असतात, परंतु या ठिकाणी आज नऊवारी साडी परिधान करून भल्या सकाळी सकाळी एक सप्ताहामध्ये 1008 सूर्यनमस्कार या ठिकाणी पूर्ण करण्याचा संकल्प या रणरागिणींनी केलेला आहे. याचा फायदा निश्चितच माझ्या माता भगिनींना होणार आहे. गावाकडं काम करणारी महिला असो, शेतामध्ये राबणारे असो, कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी भगिनी असो किंवा शहरामध्ये राहणारी भगिनी असो, सर्वांना काम करावं लागतं, कष्ट करावं लागतं, मुलांना संस्कार द्यावे लागतात. असं सगळं घडत असताना स्वतःसाठी काहीतरी वेळ दिला पाहिजे या उदात्त हेतूने या नक्षत्र ग्रुपची निर्मिती झालेली आहे. आणि हा नक्षत्र ग्रुप करतो तरी काय, सकाळी सकाळी उठायचं, व्यायाम करायचा आणि दिनक्रम चालू ठेवायचा. अशा पद्धतीने आपण बघू शकतो. थोडा वेळ काढून प्रपंचातून प्रत्येक महिलेने आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे. कोण सांगेल उत्स्फूर्तपणे की बाबा या व्यायामाचा तुम्हाला काय फायदा होतोय? कोण भगिनी सांगेल? कोणाला सांगा? बोला ताई, काय या नक्षत्र ग्रुपचा योगाचा किंवा सूर्यनमस्कारचा काय फायदा होतो तुम्हाला? मी गेल्या 3 वर्षापासून मॅडम बरोबर योगा करते आहे. मला रोज एक पेनकिलर खावी लागत होती. ती पेनकिलर माझी 6 महिन्यात बंद झाली. त्यानंतर प्रत्येक कामाला बाई होती. ती बाई सुद्धा नंतर असं मलाच आतून कॉन्फिडन्स आला की आपण हे करू शकतो. ती सुद्धा गोष्ट मी माझ्या घरी करायला लागले. अशा पद्धतीनं माझे शारीरिक मानसिक ह्या सगळ्याच गोष्टींवर जडणघडण होत गेली आणि आता इतका कॉन्फिडन्स आलेला आहे की योगाशिवाय आम्ही नाही करू शकत, राहू शकत. करो योग रहो निरोगी. तुम्ही जर ठरवलं की मला हे करायचंय तर तुम्ही ते करू शकता, असं या ताईंचं एक उदाहरण आहे. अजून कोण उत्स्फूर्तपणे सांगेल की बाबा हे मी करू शकते? काय सांगाल ताई की बाबा तुम्हाला हा योगा ग्रुप जॉईन करून किंवा व्यायाम करून कसं वाटतंय? हा योगा ग्रुप मी जॉईन केल्यापासून माझे जॉईंटचे प्रॉब्लेम होते ते पूर्ण बंद झाले. आणि एवढ्या सकाळी मी येऊ शकत नव्हते, खूप थंडी वाजते मला. पण याच्यामुळं माझी थंडी वगैरे कमी झाली, म्हणजे थंडी वाजत नाही आता किंवा मला त्रास होत नाही. त्यामुळे सोनालीनी घेतलेला योगा सर्वांग सुंदर आहे असं म्हणते मी. तिचे खूप खरं तर योगाला सकाळी सकाळी तुम्ही एकत्रच आलं पाहिजे असं पण काय नाही. सोनाली त्यांनी सांगितलं की जिथे तुम्ही असाल तिथं तुम्ही व्यायाम करा. व्यायामाला फार महत्व द्या, कारण जसं मोबाईलच्या चार्जिंगसाठी चार्जरची गरज असते तसं आयुष्याची गाडी चालण्यासाठी, शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी तुम्हाला व्यायामाशिवाय पर्याय नाही. हा आपल्याला योगा ग्रुप सांगतो. खरंच सगळ्या बहिणी खूप सुंदर दिसतात. या ताई सुद्धा बोलतात, काय सांगाल ताई? योगाने शारीरिक व्याधी तर दूर होतातच, परंतु माझा जो अनुभव आहे तो मला मानसिक जे स्थैर्य आहे ते मला मिळाले. आधी छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन यायचं, पण आता प्रत्येकाच्या जीवनामध्ये टेन्शन्स असतात. मुलांचे असतात, स्वतःच्या तब्येतीचे असतात ना, इव्हन नातेवाईकांचे असतात. पण आता मनाचं इतकं माझं प्राबल्य वाढलंय की मला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन येत नाही. मानसिक जे स्थैर्य असतं ते मला योगामुळे मिळालेलं आहे. निश्चितपणे
मानसिक आणि शारीरिक स्थैर्य प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, फक्त तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि हे ठरवलेलं आहे बारामती येथील योगा ग्रुपनी, नक्षत्र गार्डन ग्रुपनी. ताई, तुमच्या या वाटचालीसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. म्हणजे प्रत्येक घरातून महिलांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, शुभेच्छा मिळालं. काय सांगाल ताई? मी माझं वास्तविक म्हणजे पूर्ण मी डिप्रेशनमध्ये गेले होते. असेच बागेत फिरायचे, माझी सोनालीशी ओळख झाली आणि त्यांनी योगाचा चालू केला क्लास. तर तो मी एवढे आज 3 वर्षात एवढे माझी प्रतिकारशक्ती तर शरीराची वाढलीच आहे, पण मानसिक स्थिती आणि कुठलंही संकट पेलण्याची ताकद माझ्यात आलेली आहे. म्हणजे स्नायू वगैरे तर सगळं बळकट झालेलंच आहे, पण एक जे आपल्याला कुटुंबाला एक स्त्री कणखर पाहिजे, तशी या योगामुळे मानसिकता माझी अगदी व्यवस्थित झालेली आहे. या योगामुळे मानसिक स्थिती, आरोग्याची स्थिती, शारीरिक स्थिती एकदम स्ट्रॉंग झालेले हे त्यांच्या बोलण्यातून दिसतंय. आणि बोलण्यातला कॉन्फिडन्स सुद्धा माझ्या माता भगिनींना या ठिकाणी मिळतो. महिला एकत्र आल्या की एकमेकीचे सुखदुःख वाटून घेतात, विचारणा होते. त्यासाठी तुम्ही एकत्र सुद्धा येणं गरजेचं आहे व्यायामासाठी असेल. काय सांगाल ताई? सर, मला धुळीची सगळं ॲलर्जी होती. इथं मी 2 वर्ष झालं यायला लागले, तेव्हापासून माझं पूर्ण कमी झालेलं आहे. मला 4-4 दिवस मी अंथरुणात लोळत होते सर्दीमुळं, पण आता 4 मिनटं उशीर झाला तरी मला बेचैन होतं, योगाला का नाही गेला असं. पण ताईमुळं मला खूप प्रतिकारशक्ती वाढली आणि मला साथ दिला शरीराने. तुम्ही व्यायाम करायचं ठरवलं तर तुम्हाला कोणीतरी मार्गदर्शक असतो, आणि तो मार्गदर्शक या ठिकाणी सोनालीताई ठवरे मिळालेले आहेत. आणि तुम्ही प्रत्येकाने मनावर घेतलेलं आहे की मला काहीतरी करायचंय, मला निरोगी राहायचंय. म्हणून तुम्ही या ठिकाणी स्ट्रॉंग दिसताय, एकदम फ्रेश दिसताय. असं वाटतंय की घराघरातल्या रणरागिणी देवी या ठिकाणी सकाळी सकाळी अवतरलेल्या आहेत. नक्की असंच कायम निरोगी राहा, हसत राहा, व्यायाम करा, सूर्यनमस्कार करा. आणि या ठिकाणी सुद्धा एक भगिनी बोलतायत, उत्स्फूर्तपणे महिला बोलायला लागल्या. कोण बोलेल? सर्वप्रथम मी आमच्या नक्षत्र योगा ग्रुपच्या सर्व महिलांच्या वतीनं सोनाली मॅडमचं मनस्वी आभार मानते. आज जे काही आम्ही आहोत फक्त त्यांच्यामुळेच. एवढा मोठा ग्रुप एकत्र करून त्यांच्याकडून निस्वार्थीपणे विनामूल्य सेवा योगा करून घेणं ही काही या चालू काळाच्या घडीला सोपी गोष्ट नाही. प्रत्येकजण आपण बघतो की प्रत्येकजण जॉब करतो, 2 रुपये कमवण्यासाठी करतो, पण त्यातूनही मॅडमनी आमच्यासाठी वेळ काढून गेली 3 वर्ष झालं रोज सकाळी 6 वाजता 5 वाजता जेव्हा कधी आमच्या मॅरेथॉन असतील तेव्हा अक्षरशः 4:30-5लाही मॅडम इथं आम्हाला उपलब्ध असतात आणि आमच्याकडून ते करून घेतात. आम्ही एक किंवा दोघी जणी ठरवलं तर हे होऊ नाही शकत. मॅडम ज्यावेळी आम्ही येत नाही त्यावेळी स्वतः कॉल करून, अरे तुम्ही या ना, आज तू आली नाहीस, मीही आली नाही. मी जेव्हा माझी जॉईंट फॅमिली आहे, मी गावाकडून इथे आले त्यावेळी मी खूप एकटी पडले होते. मला असं करमण असं झालं, जॉईंट फॅमिलीतून एकटी राहायचे. पण मॅडमने मला एवढा घरोपा आपुलकीचं नातं दिलं आणि या एवढ्या साऱ्या 100 मैत्रिणी दिल्या. त्यामुळे तो माझा जिव्हाळा कायम माझ्यासोबत राहिला. आणि नेहमीच मॅडमने आम्हाला जे एक ब्रीद वाक्य दिले, करो योग रहो नियोग. कारण जोपर्यंत आपण योग करतो तोपर्यंत आपण आपल्या कुटुंबाची, पर्यायाने समाजाची सेवा करण्यात आपल्याला ताकद निर्माण होते. आणि त्याचमुळे आम्ही आज जे काही आहोत ते मॅडमच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे एकत्र आहोत. परत एकदा मॅडमचं आणि तुमच्या टीमचं आभार. वा, करो योग रहो निरोग असा या ठिकाणी त्यांचं ब्रीद वाक्य आहे. तर निश्चितपणे योग केल्यानंतर आपण निरोगी राहतो. आणि त्यासाठी सगळ्यांचं या ठिकाणी उत्स्फूर्तपणे असणं, तुमच्या मनामध्ये येणं ही फार मोठी गोष्ट आहे. मनामध्ये आलं, एकमेकींना प्रोत्साहन दिलं की निश्चितपणे चांगल्या पद्धतीने योग घडू शकतो, व्यायाम येऊ शकतो. योग हा योगायोग नसून तर तो मनापासून करण्याचा एक व्यायामाचा प्रकार आहे. तर तो तुम्ही करू शकता. बोलत आहे. आम्ही सकाळी सकाळी योगाला आल्यापासून आमच्यात इतके बदल झालेत ना, शारीरिक मानसिक सगळ्याच दृष्टीत. आणि बोलण्याचं पण हे धाडस म्हणजे योगामुळेच आम्हाला हे झाले. आणि खूप नवीन नवीन गोष्टी, मॅरेथॉन पण आम्ही करू शकलो. आम्ही कधी केले नसते मॅरेथॉन पण केलो. माझी शुगर पण नॉर्मल झाली, थायरॉइड नॉर्मल झाले. या ठिकाणी गावाकडच्या महिला सुद्धा बऱ्याच आलेल्या आहेत. मुलांना शिक्षणासाठी गावाकडून इथं शहरामध्ये यावं लागलेलं आहे. परंतु असं असताना सुद्धा कोणताही मनामध्ये संकोच न ठेवता मी त्या ग्रुपमध्ये जाऊ का नको असं म्हणत अनेक भगिनी या ठिकाणी सामील झाल्या. आणि बघता बघता त्या
योगासने करायला लागलाय, व्यायाम करायला लागलाय, एकंदरीतच माझ्या माता भगिनींनी, महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींनी योग केला पाहिजे, प्राणायाम केलं पाहिजे किंवा सूर्यनमस्कार केले पाहिजेत, वेगवेगळे व्यायाम प्रकार केले पाहिजेत. आणि यासाठी तुमचं मानसिक स्वास्थ्य स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. सोनालीताई, तुम्हाला एक प्रश्न अजून एक विचारतो की या सगळ्या माता भगिनी, तुमच्या भगिनी एकत्र आल्यानंतर तुमची कॉन्फिडन्स लेवल कशी राहते किंवा त्यांच्यासाठी अजून काय करू वाटतं तुम्हाला? खरंच सांगायचं म्हणजे त्या माझ्या सोबत आहेत, त्यामुळेच मला एवढी ताकद मिळते आणि मी नवीन नवीन गोष्टी नेहमी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि याही पुढे मी आणखी नवीन नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण एक लेडीज असते, तिला चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त काय माहिती नसतं. तर आता आपली संस्कृती पण आपली जपली पाहिजे. असे वेगवेगळे सण वगैरे तेही आम्ही ह्या म्हणजे ग्रुपद्वारे ते करत आहे, साजरा करत आहे. व्यायाम केल्यानंतर, योग केल्यानंतर, सूर्यनमस्कार केल्यानंतर आपली बीपी, शुगर किंवा अन्य कुठल्या हाडाच्या व्याधी त्या कमी होतात, नवे नवे नाहीशा होतात. पण तुमचं सातत्य गरजेचं आहे. ह्या योगा ग्रुपने अखिल महिलांना दिलेली ही शिकवण आहे. निश्चितपणे आता कोण शेवटचं कोण बोलते? हां, नक्कीच योग केल्यानंतर किंवा प्राणायाम केल्यानंतर किंवा अन्य काही व्यायाम केल्यानंतर तुमची ऊर्जा, कॉन्फिडन्स वाढत राहतो. काय सांगाल ताई? माणसाला ना आयुष्य जगताना 3 प्रकारची दुःख असतात. दैविक असतं, आध्यात्मिक असतं आणि शारीरिक असतं. तर दैविक आणि आध्यात्मिक दुःख आणि शारीरिक दुःख हे तिन्ही प्रकारचे दुःख फक्त योगामुळेच बरे होतात. कारण शरीर बरं झालं की मन निरोगी होतं आणि मन निरोगी झालं की माणूस आपोआप परमेश्वराशी जोडला जातो. माणसाचे शरीर, मन आणि अध्यात्म तिन्ही संतुलित राहिलं की माणूस यशस्वी जीवन जगू शकतो. आणि महिला ज्यावेळेस स्वतः संतुलित असेल की तिचं सगळं पूर्ण म्हणजे जसं की डिलिव्हरी होतात, मुलं होतात, त्यामुळे तिचं सगळं जरी आधी निरोगी असेल तरी ती ह्या सगळ्या कष्टांमुळे ती त्रासामध्ये पडते. तिचं सगळं शारीरिक जडणघडण बदलते. म्हणजे एखादी स्त्री आई झाली की तिचा पुनर्जन्मच होतो, पण नंतर कुठलंही ॲलोपॅथीची औषधं ते बरं करू शकत नाही. ते जे काही लॉस झालेला असतो डिलिव्हरीमध्ये बायकांचा, तो फक्त योगा भरून काढतो आणि ती सक्षम होते. आणि मग तिने जे मुलांना जन्म दिलेला असतो त्यांना सक्षमपणे वाढवण्याला ती सक्षम होते आणि पुढची पिढी, तिची पुढची पिढी ही सक्षम बनवत जाते. आणि एकंदरीत सगळं घर म्हणजे महिलांचं छान सक्षम होतं. फक्त कशामुळे? तर योगामुळेच. मग बघताय काय, तुम्हाला सुद्धा योगासने केली पाहिजेत, प्राणायाम केले पाहिजेत. आमच्या बांधवांनी, माझ्या माता भगिनींना प्रोत्साहन दिलं पाहिजे. तुम्ही व्यायाम करा असा प्रोत्साहन दिलं पाहिजे. मुलांनी, मुलींनी प्रोत्साहन दिलं पाहिजे. माझ्या माता भगिनी व्यायामासाठी सकाळी सकाळी उठल्या पाहिजेत, व्यायाम केला पाहिजे, निरोगी राहिलं पाहिजे. आणि हे सगळं काम बारामती येथील नक्षत्र गार्डन ग्रुप योगासन ग्रुप करतोय. ही फार मोठी गोष्ट आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील माता भगिनींना, ताई, तुम्ही काय संदेश द्याल? या ठिकाणी आपण बातचीत करतोय सोनालीताई ठवरे, ज्यांनी हा 100 महिलांचा ग्रुप अगदी कोणत्याही मानधनाविना एकत्र केलेला आहे. महिलांना सुद्धा त्यांच्या व्यायामाचं, त्यांच्या आरोग्याचं महत्त्व कळालेलं आहे. फक्त चूल आणि मूल या संकल्पनेतून अडकून न राहता बाहेर आलेले, गॅस संस्कृती निर्माण झालेली, गिझर, हिटर हे सगळं आलेलं आहे. पण काम तर करावंच लागतंय, स्वयंपाक तर करावाच लागतोय, कारण सगळ्याला जेवावं लागतंय. मग चांगलं निरोगी कसदार तुम्हाला अन्न शिजवून घालण्याचं काम सुद्धा आमची गृहलक्ष्मीच करत असते. अशातून वेळ काढून स्वतःसाठी तुम्ही जगलं पाहिजे. ह्या महिला एकत्र आल्या पाहिजे, त्यांचं भलं झालं पाहिजे. आणि त्यांच्याविषयी तुम्ही एक कृतज्ञता व्यक्त करताना काय सांगाल? अक्षरशः हा संदेश तुमच्या महाराष्ट्रातील भगिनींसाठी असेल. महाराष्ट्रातलाच नाही तर अख्ख्या देशासाठी आपला हा संदेश आहे. कारण प्राचीन काळापासून योग हा आलेला आहे. म्हणजे योग हा भारतात आलेला आहे. खरं तर योगाची सुरुवात भारतातून झालेली आहे. पण योग हा भारतामध्ये त्या प्रकारे त्याचा प्रचार आणि प्रसार झालेला नाही. तर बाहेरच्या देशातील लोक आपल्या इथला योग घेऊन जाऊन तिथं ते प्रचार प्रसार करत आहेत. तर माझ्या अख्ख्या भारत देशाला असं सांगणं आहे की तुम्ही आपला योग, म्हणजे जो योग आहे तो मुळासहित आजार बरा करतो, तेच तुम्ही स्वतः अवलंबत नाही. बाहेरचे देश बाहेर जाऊन त्याचा अनुकरण करत आहेत, ते प्रचार प्रसार करत आहेत. आणि आपल्या देशातील लोक ते त्या पद्धतीने प्रचार प्रसार करत नाहीत किंवा तेवढा महत्त्व योगाला देत नाहीत. तर योगासारखी ताकद कशातच नाही. योग म्हणजे मुळासहित आजार बरा करण्याची ताकद ही योगामध्ये आहे. म्हणून मी सगळ्यांना असा संदेश देईल की सर्वांनी करो योग, रहो निरोग. आनंदी राहायचं असेल तर नक्कीच योग करा. आणि त्याच्यामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे. 1-2 दिवसांनी ह्याचा काहीही फरक पडणार नाही. म्हणून म्हणते, जसं आपण बँक बॅलन्स वाढवतो तसं आपल्याला शरीराचा बॅलन्स वाढवणे खूप गरजेचं आहे. शरीराचा बॅलन्स
वाढवला तर ते बँक बॅलन्सचा उपयोग घेता येईल ना आपल्याला. त्यामुळं मी सर्वांना सांगेल की बँक बॅलन्स बरोबर आपला शरीराचा बॅलन्स पण तेवढाच महत्वाचा आहे, तर तो व्यायामाद्वारे वाढवला जातो. त्यामुळं आपल्याला शरीर सुद्धा सेव्हिंग करणं गरजेचं आहे की पुढे जाऊन आपल्याला सर्व गोष्टींचा उपभोग घेता यावा. जसं आपण व्यायाम करतो, व्यायामापुरतच मर्यादित नाही तर आहार विहार पण आपला चांगला पाहिजे. आहार जर संतुलित असेल तरच आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपण राहू शकतो. म्हणजे आता आजकाल असं आलंय की सगळ्या गोष्टी औषध फवारणी केलेली मिळतात, असं कुठलीही गोष्ट मिळत नाही की बिगर औषधाची. तर मी माझ्या भगिनींना म्हणेल की जर तू छोटीशी परसबाग असेल तर तुम्ही स्वतः घरामध्येच थोडं थोडं असं परसबागेमध्येच म्हणजे फळभाज्या लावण्याचा प्रयत्न करा, कारण त्यामुळे आजार वाढणार नाहीत. जर कॅन्सरचा आता आजार जास्त प्रमाणात होत आहे तो फक्त औषध इंजेक्शन देऊन वाढवलेली फळं मिळतात त्यामुळे होत आहे. त्यामुळे हे पण कुठेतरी आपलं थांबलं पाहिजे. नाहीतर आपलं आरोग्य नुसतं आपण आरोग्य करतो, व्यायाम करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण आहार पण तेवढाच महत्त्वाचा आहे. तर मला असं सर्वांना सांगणं आहे की सर्वांनी स्वतःसाठी 1 तास तरी वेळ द्यावा आणि निरोगी आरोग्य जगावं, हाच माझा संदेश आहे. करो योग, करो